हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळेजण? एकदम मस्त ना? सो आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझी मॉर्निंग टू इव्हनिंग रुटीन 9 ते 6ची. तर आता वाजले आहेत 9 आणि तक्षू आत्ताच उठलेला आहे. तनू गेलेली आहे अंघोळीला आणि माझी अंघोळ वगैरे ती अगोदरच झालेली आहे कारण मी लवकर उठली होती. सो आता तक्षू उठलेला आहे आणि आता त्याला उठल्या उठल्या मी लागते म्हणून तो आज मला चिकटकलेला आहे. आणि आता थोडंसं त्याला मी चेअरअप केल्याच्या नंतर मग सगळं मला आवराआवर करायचं आहे. त्याला तर मी सांगते की बेडवरून खाली उतर, मला बेड लावून घ्यायचं आहे. सगळे अंथरुणं वगैरे तशीच पडलेली आहेत. तर आता मी सगळी अंथरुणं वगैरे लावून घेते. कारण सकाळी जेव्हा मी लवकर उठते तेव्हा मी पहिला माझं सगळं आवरून घेते. टिफिनचं वगैरे सगळं करून घेते. अंघोळ वगैरे करून टिफिन करते आणि त्याच्यानंतर मुलं झोपलेली असतात त्यामुळे मला बेड आवरायला मिळत नाही. तर तक्षू उठल्याच्या नंतरच मला बेड आवरायला मिळतं. सो बेड आवरून झालेला आहे. आता मी झाडू मारून घेते पूर्ण रूममधून. आता हे बेडरूममधून मी झाडू मारून मग हॉलमधली झाडू मारणार. कारण सकाळच्या वेळेला बेड आवरल्याच्या नंतर पूर्ण घरातून झाडू मारून घ्यावी. कारण बोलतात ना की जी निगेटिव्हिटी असते ती घरातून कचऱ्याच्या मार्फत बाहेर निघते. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या आपण सगळं काम झाल्याच्या नंतर पहिला आपण घरातलं केर कचरा काढून घ्यावा. तर माझं नेहमीचं आहे की पहिला उठली की मी सगळं टिफिन वगैरे आवरून झाल्याच्या नंतर बेड वगैरे आवरल्याच्या नंतर पूर्ण घरातून झाडलोट करून घेते. तर आता आहे तनूच्या शाळेची घाई. तर तनूची अंघोळ आता झालेली आहे कारण ती आता मोठी झाली आहे त्यामुळे सगळं ती अंघोळ वगैरे ती स्वतःच करते. माझं एकीकडे काम होईपर्यंत ती तिची तयारी करते. झाडलोट झाल्याच्या नंतर मी देवाची पूजा करून घेते कारण सकाळी खूप घाई असते त्यामुळे मला पूजा करायला मिळत नाही. तर मी आता पूजा करून घेते आणि पूजा केल्यानंतर मग तनूची तयारी करून घेते. कारण पूजा ही घाई गडबडीत केली मला नाही आवडत. पूजा करताना मला निवांत लागतं त्यामुळे मी पूजा ही लेटच करते. तर आता पूजा करून घेते आणि मग तनूची आपल्या तयारी करून घेते. तोपर्यंत तनू पण तिची बॅग वगैरे भरून घेते. तर बघा किती मस्त प्रकारे माझी पूजा झालेली आहे, छान. आता आपण वळूया तनूच्या तयारीकडे. तर तनूची तर मस्त तयारी झालेली आहे. आज तिची केसं धुतली होती त्यामुळे केसं फार ओली राहिलेली आहेत. तर केसं पुसून घेते आणि मग तिची तयारी करून घेते. आता तरी मोठी झाली आहे तनू तर सगळी स्वतःची तयारी स्वतः करते ती. मला फक्त तक्षूची सगळी तयारी करावी लागते. जशी जशी तनू आमची मोठी होते तशी तशी ती स्वतःची तयारी करायला लागलेली आहे. पण तयारी करताना तक्षू मध्ये मध्ये हा येतो आणि मग मला कामं थोडेसे अडथळे येतात कामामध्ये. तर आता तिची केसं वगैरे करून घेते. तिने युनिफॉर्म वगैरे स्वतःचा घातलेला आहे. फक्त केसं वगैरे तिची करायची असतात. आज ओली आहेत केसं त्यामुळे तिला बोलली मी ओपनच ठेवून जा कारण ओपन ठेवली तर तेवढी केसं तिची सुकतील. तनू आमची सर्व तयारी स्वतःची करते. फक्त तिला केसांचंच जमत नाही त्यामुळे मला केसांचं तिला करावंच लागतं. तशी फार काही मोठी नाही आहेत केसं, छोटीच आहेत. पण तरी पण कोंब वगैरे तिला व्यवस्थित जमत नाही तर मला करावी लागतात. आणि आज तिचे हेअरबँडच लावते कारण केसं ओली आहेत. आणि तिला बेल्ट आणि टाय लावायला जमत नाही तर त्याची थोडी हेल्प करते मी तिला. तर आता आमची तनू पूर्ण रेडी झालेली आहे. पावडर लावते तिला कारण पावडर लावायला कंटाळा करते ती. त्यामुळे मग थोडीशी तयारी तिची करून देते मी तिला. त्याची झाल्याच्या नंतर आमचा दुसरा पण आहे बाबू उठलेला आहे. पहिलं हिची सगळी तयारी करून हिला शाळेत सोडते त्याच्यानंतर मग त्याची तयारी करून घेते. कारण सकाळच्या गडबडीमध्ये दोघांची एकसाथ तयारी करायला नाही जमत. त्यामुळे मी पहिला तनूची तयारी पूर्ण करून तिला शाळेत सोडते त्याच्यानंतरच बाबूला आमची तयारी करते. तर आता उठला आहे म्हणजे तो माझ्यासोबतच राहतो. मला जराही वेळ सुट्टं सोडत नाही कारण हेच दे मम्मा तेच दे त्याचं सकाळी उठल्या उठल्या चालू असतं. आता झाडांना पाणी घालून घेते कारण सकाळी घातला नव्हता त्यामुळे जसं जसं मला एक एक काम आठवतं तसं तसं मी करत जाते. तर झाडाला पाणी घालते. इथे तनूचं टिफिन रेडी झालेलं आहे. वॉटर बॉटल पण भरलेली आहे. आता हे सगळं बॅगेमध्ये भरते कारण घाई गडबडीत जाता तर कधी कधी ती टिफिन पण विसरून जाते त्यामुळे हे सगळं मला भरून ठेवावं लागतं. सो तनूची तयारी झालेली आहे म्हणून थोडासा चहा पिते कारण थोडासा चहा पिल्यावर मला रिलॅक्स वाटतं. तसा चहा मला दिवसातून 2-3 वेळा होतो. तर उरला असेल चहा तर मी तो घेते कारण सकाळी मी घेतला होता तनूच्या पप्पांबरोबर कारण तनूचे पप्पा लवकर गेलेत त्यामुळे. तर थोडासा उरला होता तो मी परत घेतला. आणि इथे आता मी तक्षूच्या नाश्त्याची तयारी करते. तनूची तयारी झालेली आहे
तर मी त्याचा नाश्ता बनवून घेते. तर त्याला शिरा फार आवडतो, तर त्यामुळे मी आज शिरा बनवते त्याच्या नाश्त्याला. रोज काही ना काहीतरी वेगवेगळं मी त्याला बनवत असते. असं हार्डली तो जास्त करून चॉकोस आणि केलॉग्स हे खातो, पण आज त्याला मी शिरा बनवते, कारण त्याला शिरा 2-3 दिवसापासून मला बोलतो मम्मा मला शिरा पाहिजे, त्यामुळे मी आज त्याला शिरा बनवते. तर आज तुपातला शिरा त्याला छान बनवते गोड गोड. तर पटकन आपण शिरा बनवून घेऊया इथे, कारण शिरा हा मलाही फार आवडतो. तर तक्षूबरोबर मी पण खाईन, माझा पण नाश्ता होऊन जाईल, कारण सकाळी मी काही नाश्ता केला नव्हता, सकाळी फक्त चहा पियाली होती. तर आता हा शिरा बनवते तक्षूचा आणि माझा नाश्ता. आता मस्तपैकी गरमागरम शिरा झालेला आहे. सकाळ सकाळच गोडाचा पदार्थ बनवला म्हणून आज देवाला मी नैवेद्य दाखवलेले आहे. सो तनूच्या स्कूल बसचा वेळ झालेला आहे. तनूची स्कूल बस 11:30 वाजता येते आमच्या गेटजवळ. तो आता तिला मी सोडायला गेटजवळ जाते. 11:30 वाजता बस आली की तिला बसवली की मग मी पुन्हा घरी येणार. आणि इथे तनूचे आजोबासुद्धा आलेले आहेत, म्हणजेच माझे बाबा. आणि बाबा पण बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहतात, त्यामुळे तनूला डेली दुपारी ते इथे सोडायला येतात बसमध्ये. आणि तिला सोडून आम्ही पुन्हा घरी आलो. आणि तनू आता गेल्याच्या नंतर मी हे कपडे लावून घेते मशीनमध्ये, कारण तक्षूला आता नाश्ता भरवायला मला बराच वेळ जाणार आहे, त्यामुळे मी एका साईडला मशीन लावते आणि एका साईडला त्याला नाश्ता भरवायला घेणार आहे. तर आता माझी मशीन लावून झाली की मी आता बाबूला नाश्ता भरून घेते. आता याला नाश्ता भरवायलाच मला भरपूर वेळ जातो, कारण लहान मुलांचं तुम्हाला माहिती आहे की खाताना त्याचे भरपूर त्यांचे नखरे असतात आणि भरपूर वेळ लागतो. तर त्याला भरवता भरवता मी थोडं छोटं मोठं काम करून घेते मी माझं. त्याला कार्टून दाखवून मी आता हे नाश्ता त्याला भरवून घेते, त्याच्यासोबत मी सुद्धा खाऊन घेते. तक्षूचा नाश्ता भरून झाल्याच्या नंतर मी माझं लादी क्लिनिंगचं काम करून घेते. प्रथम मी पहिला हॉलचं सगळं लादी पुसून घेते, जेणेकरून बाबू एका साईडला बसलेला आहे तर मी खालची हॉलची लादी पुसून घेते, चांगली क्लीन करून घेते. कारण कसं घरात माणसं असली की लादी क्लीन व्यवस्थित करायला मिळत नाही. पण आता तनूचे पप्पा पण कामाला गेलेले आहेत आणि तनूसुद्धा स्कूलमध्ये गेलेली आहे. बाबूला नाश्ता भरवला आणि बाबू मस्त आता आरामशीर सोफ्यावरती बसून कार्टून बघतोय, तोपर्यंत मी माझी लादी क्लीन करून घेते. तर आता तिन्ही रूममध्ये माझी चांगली लादी क्लीन करून झालेली आहे. घरातली लादी व्यवस्थित पुसून झाल्यानंतर मी बाहेरची सुद्धा लादी साफ करून घेते, कारण कसं बाहेर पण जेवढी आपण घरात स्वच्छता ठेवतो तेवढे बाहेरही स्वच्छता ठेवली पाहिजे. तर आमची बाहेरची लादी मी डेली रोज क्लीन करते, जेणेकरून बाहेर जी धूळ असते ना ती आपल्या पायांच्या मार्फत घरात येते, त्यामुळे मी बाहेर डेली लादी धुते. आणि बाहेर पण चांगलं साफ राहिलं तर पोरं जेव्हा खेळतात तेव्हा ते बाहेरची माती आपल्या घरात येत नाही, कारण आमच्या आजूबाजूला सगळं कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे, त्यामुळे भरपूर धूळ उडते, त्यामुळे मला डेली बाहेर धुवावं लागतं. तर आता बाहेर धुवून झाल्याच्या नंतर मशीनमधले सुकलेले कपडे मी आता वाळत घालते रशांवरती. तसं माझी बाहेर पण रशा मी 2 बांधलेले आहेत, पण आज जास्त कपडे नाही आहेत म्हणून घरातच वाळत घालते. जास्त कपडे असले तर मी बाहेरसुद्धा वाळत घालते. कपड्यांचं झाल्याच्या नंतर मी तक्षूला आंघोळ घालून घेतली, कारण सकाळ सकाळ मी तक्षूला आंघोळ घालत नाही, कारण खूप थंडी आहे, त्यामुळे मी त्याला मोस्टली दुपारचीच आंघोळ घालते. कारण कसं लहान मुलं सकाळ सकाळ आंघोळ करायला जरा रडतात, त्यामुळे सगळं काम झाल्याच्या नंतर त्याला मी फ्रेश करते आणि फ्रेश झाल्याच्या नंतर त्याला छान तयार करते. आता मस्त तयार झालेला आहे तक्षू. लहान मुलांची तयारी करणं म्हणजे तारेवरची कसरत असते, कारण त्यांना खूप विनवण्या करून त्यांची तयारी करून घ्यावी लागते. कारण तुम्हाला तर माहिती आहे ज्यांची लहान मुलं असतील त्यांना चांगला एक्सपिरियन्स असतो. तर आता आमचा बाबू तयार झालेला आहे छानपैकी. आता तक्षू तयार झाल्याच्या नंतर बाप्पाला नमा करणार आणि मग खेळणार. अशा प्रकारे तक्षूची पूर्ण तयारी माझी झालेली आहे आणि घरातली सर्व कामंसुद्धा झालेली आहेत. आता तक्षू मस्तपैकी तयार झालेला आहे, तो आता त्याची खेळत बसणार आहे आणि तसेच बाबा पण आलेले आहेत त्याच्याबरोबर खेळायला. आता माझ्या काल जे मी कपडे सुकवले होते ते मी आता चांगले घडी घालून कपाटात लावून घेते, जेणेकरून ते इकडे तिकडे पसारा नाही होणार, कारण आपल्या जास्त करून घरात कपड्यांचाच पसारा असतो. त्यामुळे मी आता हे कपडे जे कालचे काढलेले होते ते सगळे व्यवस्थित घडी घालून आपापल्या कपाटात ठेवणार आहे. कारण तक्षूचं आणि तक्षूच्या पप्पांचं कपाट वेगळं आहे आणि तनूचं आणि माझं कपाट वेगळं आहे. तर ते सगळे घडी घालून
मी सगळे हे कपडे जे ते लावून घेणार आहे. त्यानंतर ही बेसिंगमध्ये जी भांडी पडली आहे ती आमच्या नाश्त्याची आहेत. ही सुद्धा मी भांडी घासून घेते आता आणि किचन पूर्ण क्लीन करून घेते, कारण सकाळच्या घाई गडबडीमध्ये मला भांडी घासायला मिळत पण नाही. त्यामुळे मी सगळं हे नंतरच करते. भांडीचं पसारा मी सगळा एकदमच करून घेते. आता इथे चपाती करते तक्षूसाठी आणि माझ्यासाठी, कारण चपाती मी सकाळी थोड्याच बनवते, फक्त तनूच्या टिफिन पुरत्या. कारण एकदम चपाती बनवून नाही ठेवत, जेव्हा खायच्या असतात तेव्हाच मी गरम गरम चपात्या करते. आणि तक्षूला मी गरमागरमच चपाती दुपारची प्रिफर करते. आणि तो चपाती खूप आवडीने खातो, कारण त्याला भात आवडत नाही पण चपाती त्याला फार आवडते. त्यामुळे दुपारची चपाती मी गरमागरमच देते. आणि तक्षूचं जेवण झाल्याच्या नंतर मीही जेवून घेते. आणि अशा प्रकारे दोघांचंही जेवण आमचं सोबत होतं गप्पा मारत मारत, कारण सोबतीला बाबा पण असतात आमचे दुपारचे. सो अशा प्रकारे तक्षूचं जेवण झालेलं आहे, मी पण जेवण झालेली आहे. आणि आता आम्ही झोपणार आहे, कारण थोडं दुपारी झोपलं तर त्यालाही थोडं बरं वाटतं. आणि काम लवकर झालं तर आम्ही थोडंसं अर्धा एक तास झोपतो आणि डायरेक्ट मग संध्याकाळी उठणार, संध्याकाळी चहा घेणार. तोपर्यंत आई पण येईल, बाबा पण असणार आणि मग सोबत आम्ही चहा घेतो. आणि संध्याकाळी तनूला 6:30 वाजता आपण खाली आणायला जाऊया. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. संध्याकाळचं रुटीन पण तुम्हाला बघायला आहे. दुपारपर्यंत तर माझी सगळी कामं झालेली आहेत आणि तक्षूने आता मस्त जेवण पण केलेलं आहे, मी पण जेवलेली आहे. आता आम्ही झोपणार आणि संध्याकाळी, आणि मग संध्याकाळी आपण सगळ्यांनी मिळून चहा घेऊया. तर चला. सो गुड इव्हिनिंग. आता आम्ही उठलेलो आहे, मस्त चहा वगैरे झालेला आहे, आई पण आलेली आहे आमची. आणि आता बाबा पण उठलेले आहेत. आम्ही थोडा वेळ झोपलो होतो दुपारी, कारण लवकर काम झालं होतं. आता तक्षू दीदीला आणायला जाणार. खाली ना तक्षू, तर दीदीला आणायला जायचं ना. तर चला आता आम्ही चाललोय तनूला आणायला. आणि तनू आल्याच्या नंतर मग तिचं सगळं, आता तिथं 6:30 वाजता येईल बघा. 6:30ला बरोबर तिची बस येते खालती आणि मग तिथून ती घरी. तर चला. सो आता आम्ही तनूला आणण्यासाठी खाली आलेलो आहे. आई पण माझ्यासोबत आलेली आहे, तक्षू पण आलेला आहे. तक्षू दररोज आपल्या दीदीला घ्यायला येतो. तर आता आम्ही चाललो आहे गेटवरती बस येईल आणि मग आम्ही तनूला तिथून पिकअप करणार आहे. तर आम्ही थोडं लवकरच येतो, तर आम्हाला थोडं बसावं लागतं 1-2 मिनटं बस येईपर्यंत. तर आता आम्ही बसलो आहे. सो तनूची बस आलेली आहे. ती स्ट्रेट जाऊन U-टर्न करून येते, कारण आमचा लास्ट स्टॉप पडतो. त्यामुळे मग तनूची बस आता U-टर्न करून येणार आहे आणि आम्ही आता गेटच्या बाहेर तिला पिकअप करायला आलेलो आहे. आणि तक्षू खूप एक्सायटेड असतो जेव्हा दीदी येते, कारण दीदी रोज चॉकलेट घेऊन येते ना तक्षूला. सो तनू आता आमची काय करते, स्कूलमधून आल्याच्या नंतर क्राफ्टिंग करते ना, फ्रेम बनवते. कशासाठी? फॅमिली फोटो. सो आता आमचा मॉर्निंग टू इव्हनिंग रुटीन संपलेला आहे. तनू पण स्कूलमधून आलेली आहे. 6ला सुटते, पण तिची बस येईपर्यंत पाऊण तास लागतो त्यांना मला यायला. आणि मग ती बस इथे 6:45ला येते गेटवरती. तर तिथून मग ती घरी येईपर्यंत 7 वाजतात आम्हाला, म्हणजे वरती येईपर्यंत. तर अशा प्रकारे तिचं रुटीन आहे. तनूचं पण सकाळी 11:30ला जाते, ती डायरेक्ट 7 वाजता घरी येते. आणि माझा रुटीन तुम्ही तर पाहिलाच असेल आजच्या व्हिडिओमध्ये. तर कसा वाटला तुम्हाला माझा रुटीन? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला माझा इव्हनिंग टू नाईट रुटीन बघायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा.